हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा. स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सुरेश वैद्य लिखित कादंबरी क्षण एक पुरे. चला तर मग ऐकूया भाग 2. या विवाहाने फार मोठा आघात केलाय तुमच्या मनावर, खरं ना? सुप्रियाने एकदम चमकून मान वर करून पाहिलं. सूट बुटातला एक तरुण अगदी तिच्या बेंचजवळ उभा होता, तिच्याकडे एकटक नजरेने बघत. क्षणभर गोंधळलेल्या नजरेनं ती त्याच्याकडे पाहतच राहिली. कोण आहे हा? कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय त्याला. कुठे बरं? आणि एकदम तिला आठवलं, आता थोड्या वेळापूर्वीच तिनं त्याला कार्यालयात पाहिलं होतं. संग्रामच्या लग्नात तिच्यापासून काही अंतरावरच तो उभा होता, असाच तिच्याकडे पाहात. एक दोनदा त्याची तिची नजरानजरही झाली होती. अर्थात त्यावेळी तिने त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. मात्र तो कोणीतरी खास माणूस आहे याची जाणीव त्यावेळीच तिला झाली होती. कारण कितीतरी जणांनी जवळ येऊन आदबीनं त्याची विचारपूस केली होती. अगदी आग्रहानं त्याला स्टेजजवळ खुर्चीवर बसवलं होतं. त्या तरुणाचा चेहरा तिच्या लक्षात राहण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याला पाहताच संग्राम घाईघाईनं पुढे आला होता. त्याचा हात आपल्या हातात घेत संग्रामने अगदी आपुलकीने अगत्यपूर्वक त्याचं स्वागत केलं होतं. त्या तरुणानेही मग संग्रामला हलकीच मिठी मारून त्याच्या पाठीवर थोपटलं होतं. संग्रामने आपल्या नववधूलाही पुढे बोलावून त्याच्याशी तिचा परिचय करून दिला होता. तिनेही लगेच खाली वाकून त्याला नमस्कार केला होता. त्यानेही वडिलकीच्या नात्याने तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला होता. त्यानंतर मात्र तो तिला दिसला नव्हता. तिनेही तिकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. कारणच काय होतं? आणि आता तोच तरुण तिच्यासमोर उभा होता. नुसता उभाच नव्हता, तर सगळं काही माहीत असल्यासारखं तिला म्हणत होता. पण त्याला कसं माहीत झालं की ह्या विवाहाने आपण फार दुःखी झालो आहोत ते? बरोबर, आपण कार्यालयात पुन्हा पुन्हा डोळे पुसत होतो. ते ह्यानं पाहिलं असणार आणि त्यावरूनच अंदाज बांधला असणार की आपण. पण ते विचारण्यासाठी हा इथे आपल्या मागोमाग आला. कसलीही ओळख पाळख नसताना सरळ येऊन असं काही विचारणं म्हणजे? सुप्रियाला त्या तरुणाच्या ह्या आगाऊपणाचा भयंकर राग आला. ती काही बोलणार त्याआधीच तो तरुण बेंचवरच्या रिकाम्या जागाकडे हात दाखवत म्हणाला, मी इथे बसलो तर तुमची काही हरकत नाही ना? हो, बेंच काही माझ्या मालकीचा नाही, मी हरकत घ्यायला, म्हणत ती थोडी बाजूला सरकून बसली. ह्या विवाहाने तुम्ही फारच अपसेट झाला आहात, खरं ना? तिच्या शेजारी बसत तो पुन्हा म्हणाला. दुसऱ्याच्या आयुष्यात आवश्यकतेपेक्षा जास्त उत्सुकता दाखवणं ही काही फार चांगली गोष्ट म्हणता येणार नाही, सुप्रिया काहीशा कळवट स्वरात म्हणाली. दुसऱ्यांच्या मनातली उत्सुकता जागवण्याचं कामही माणसं स्वतःच करीत असतात. त्याला काय करणार? म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचं तरी काय? सुप्रियाने कपाळावर आठ्या घालत त्याच्याकडे पाहिलं. काही नाही, तुम्हाला इथे एवढा वेळ चुपचाप बसलेलं पाहून थोडी उत्सुकता निर्माण झाली, एवढंच. म्हणजे आता उठण्या बसण्यावरही पहारा ठेवला जातोय हे माहीत नव्हतं मला, म्हणत सुप्रिया झटकन उठून उभी राहिली. तोही उठून उभा राहत म्हणाला, तुम्हाला कुठं सोडायचं असेल तर सांगा. नो थँक्स. सुप्रिया रस्त्यावर आली. संध्याकाळची वेळ असल्यानं स्टँडवर एकही ऑटो नव्हती. येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या ऑटो भरून जात होत्या. स्टेशनपर्यंत पायी जाणं शक्यच नव्हतं. सुप्रिया 10-1 मिनिटं ऑटोची वाट पाहत तशीच थांबली, पण एकही रिकामी ऑटो यायला तयार नव्हती. शेवटी तिने पायीच जायचा निर्णय घेतला. रस्त्यात एखादी ऑटो मिळण्याची शक्यता होती ह्या आशेने 2 पावलं ती पुढे गेली असे तोच एक आलिशान कार तिच्याजवळ येऊन थांबली. ड्रायव्हिंग सीटवर तोच तरुण बसला होता. खिडकीतून तोंड बाहेर काढत तो म्हणाला, मी त्या बाजूलाच चाललो आहे, तुम्हाला स्टेशनपर्यंत सोडतो, या. त्यानं आपल्या बाजूच्या सीटजवळचं दार उघडलं. सुप्रिया काहीशी विचारात पडली.
तसा तो तरुण किंचित हसून म्हणाला, घाबरू नका, मी काही तुम्हाला पळवून नेणार नाही, निदान फसवून तर नाहीच नाही. सुप्रियाने पुन्हा एकदा आजूबाजूला ऑटो दिसतो का ते पाहिलं नि मग त्यानं उघडलेल्या दारातून आत शिरत ती त्याच्या शेजारच्या सीटवर बसली. त्याने कार स्टार्ट केली. सुप्रिया काही न बोलता समोर पाहत राहिली. तोही मुकाट्याने कार ड्राईव्ह करत होता. दुसऱ्याच्या आनंदात माणसानं आनंद मानायला हवा. पुन्हा एकदा त्यानं तो विषय काढला. दोघेही प्लॅटफॉर्मवरच्या एका टी स्टॉलजवळ उभे होते. तिला स्टेशनजवळ सोडून जाण्याऐवजी तोही तिच्याबरोबर प्लॅटफॉर्मवर आला होता आणि दुसऱ्याच्या दुःखात माणसानं सामील व्हायला नको. सुप्रिया कपाळावर हलक्याशा आट्या घालून त्याच्याकडे पाहत म्हणाली, अर्थात तुमच्याकडे पाहून तुम्ही दुःखी आहात असं वाटत नाही. जर दुःखी नसतो तर या क्षणी इथे स्टेशनवर तुमच्याबरोबर आलो असतो. पण तुम्ही मला ओळखत नाही, मीही यापूर्वी कधी तुम्हाला पाहिलेलं नाही. मग माझ्या दुःखाने दुःखी होण्याची तुम्हाला काय गरज आहे? आणि तसंही मी काही एवढी दुःखीही नाही की. एक मिनिट, तो मध्येच तिला थांबवत म्हणाला, एक एक करून प्रश्न विचारा. एकाच वेळी सगळं काही विचाराल तर माझी अवस्था गोंधळल्यासारखी होईल. मला तुम्हाला कसलेही प्रश्न विचारायचे नाहीत. इथवर लिफ्ट दिल्याबद्दल थँक्स, आणि आता प्लीज मला एकटं राहू द्या. सुप्रिया एकदम त्याला तोडून टाकावं तशा स्वरात म्हणाली आणि ती स्टॉल जवळच असलेल्या एका बेंचवर येऊन बसली. तोही तिच्या शेजारी येऊन बसला. काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्यावर म्हणाला, ह्या विवाहाने तुम्हाला एवढा धक्का बसला आहे की सगळ्यांकडेच तुम्ही संशयी नजरेने पाहायला लागला आहात. चांगुलपणावरचा तुमचा विश्वासच उडाला आहे का? असं काही मी अजिबात म्हटलेलं नाही, आणि मला धक्का वगैरे बसला आहे हे पालुपदही तुम्हीच सारखे आळवत राहिला आहात. खरं तर त्यात काहीही तथ्य नाही. तर मग जेव्हा ते होमाभोवती फेऱ्या मारत होते तेव्हा तुम्ही रडत का होता? खोटं आहे हे. मी मुळीच रडत वगैरे नव्हते. बघा, आताही तुमचे डोळे पाण्याने डबडबले आहे. काय कारण आहे? तुमची काही फसवणूक झाली का? सांगितलंय ना, काहीही कारण नाही, आणि मी अजिबात रडत नव्हते. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असावा. शक्य आहे. तो किंचित हसत काहीशा उपहासात्मक स्वरात म्हणाला, कदाचित होमाच्या धुरामुळे तुमच्या डोळ्यात पाणी आलं असावं. धुराची सवय नसली की होतं असं कधी कधी. सुप्रियाने मनातल्या मनात दातोट खाल्ले. त्याच्याकडे पाहत ती काहीशा तीक्ष्ण स्वरात म्हणाली, मला वाटतं या लग्नातली माझी उपस्थिती तुम्हाला फारशी आवडलेली दिसत नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकते? अवश्य. तुम्ही कोण आहात आणि अशा प्रकारे माझ्या मागे का लागला आहात? ह्या लग्नात तुम्ही कोणाकडून आला आहात? मुलीकडच्या नातेवाईकांपैकी तर? एक म्हणता म्हणता तुम्ही एकदम 2-3 प्रश्न विचारले. एकाच वेळी अनेक प्रश्न विचारायची तुम्हाला सवय दिसते, म्हणत तो हसला. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही, सुप्रिया गंभीर स्वरात म्हणाली. का उत्तर टाळण्यासाठी तुम्ही? नो, अजिबात नाही. उत्तर टाळायची मला गरजच काय? तो अगदी सहज स्वरात म्हणाला. एनिवे, तर तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. मुलीच्या नातेवाईकांपैकी म्हणाल तर तसं काही नाही. या लग्नात मला दोन्हीकडून आमंत्रण होतं. खरं तर ह्या लग्नाला मी उपस्थित राहू शकेल की नाही हे मलाच माहीत नव्हतं. पण शेवटी हाताशी थोडा वेळ होता, म्हणून ठरवलं नुसती हजेरी लावायची आणि लगेच निघायचं. पण काय? ह्या अर्थी सुप्रियाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला पाहिलं आणि थांबलो, तरीही एवढा वेळ थांबू असं वाटलं नव्हतं. नंतर तुम्हाला रडताना पाहिल्यावर तर जाण्यासाठी पायच उचले ना. आता तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी कोण आहे, तर त्याचं सरळ साधं उत्तर असं, माझं नाव देवांग आहे, देवांग कुबेर. मी तुम्हाला सांगितलं
मी तुम्हाला किती वेळा सांगितले, मी मुळीच रडत वगैरे नव्हते. सॉरी, होमाच्या धुरामुळे तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं, नाही का? म्हणत तो हसला मिश्किलपणे. सुप्रियाने एवढ्या वेळात आता पहिल्यांदाच त्याच्याकडे अगदी लक्षपूर्वक पाहिलं. सळपातळ पण व्यायामानं कमावल्यासारखं बांधेसूद शरीर, 6 फुटाच्या आसपास असलेली उंची, त्याला शोभून दिसणारे ग्रे कलरचा सूट, मागे फिरवलेले काळे केस, कानाजवळ मात्र अवेळी व्हावेत तसे हलके पांढुरके झालेले केस, डोळ्यावरचा सोनेरी फ्रेमचा चष्मा आणि त्या चष्म्याआड असलेले तपकिरी डोळे, गळ्यात ग्रे आणि लाल पट्ट्या असलेला टाय. थोडक्यात त्याचं व्यक्तिमत्व कमालीचं आकर्षक होतं, अगदी पाहताच भुरळ पडावी तसं. माझ्यात विशेष असं काही दिसतंय तुम्हाला? देवांगच्या ओठावर एक हलकेच हास्य तरळून गेलं. तिचं ते एकटक पाहणं त्याच्याही लक्षात आलं होतं. नाही, सुप्रिया अजिबात न डगमगता अगदी शांतपणे म्हणाली. पुन्हा कधी आपली भेट झाली तर ओळखण्यात चूक व्हायला नको म्हणून जरा लक्षपूर्वक पाहत होते. एकदा भेटलेला माणूस देवांग कुबेरला ओळखण्यात कधीही कसली चूक करीत नाही. त्याच्या ह्या शब्दात स्वतःबद्दलचा अहंकार अगदी काठोकाठ भरला होता. याची सुप्रियाने मनाशीच नोंद घेतली. तिची नजर पुन्हा एकदा त्याला वरपासून खालपर्यंत न्याहाळत गेली. त्याचवेळी ती मनातल्या मनात विचार करीत होती, ह्या माणसाला तिच्याविषयी कितपत माहिती आहे, का तो एवढा तिच्या मागे लागला आहे. संग्रामच्या त्या विवाह सोहळ्यात तिच्यापेक्षाही देखण्या, सुंदर दिसणाऱ्या, उची कपडे आणि दागिन्यांनी मढलेल्या आणखीनही बऱ्याच मुली होत्या. त्या मानाने तिच्याकडे ना अलौकिक रूप होतं ना संपत्ती. तसा हा माणूस संपत्तीच्या, पैशाच्या मागे धावणारा आहे असं वाटत नव्हतं. त्याच्या अंगावरचा किमती सूट, एवढी आलिशान गाडी अगदी त्याची नसली तरी निदान या क्षणी तो चालवत तर होता. याचा अर्थ कुठेतरी काम करीत असणारच. गाडी अगदी ऑफिसचीच आहे म्हटलं तरी कुठल्या तरी चांगल्या पोस्टवर नक्कीच असणार हा. ऑफिसच्या गाड्या अशा कोण्या सोम्या गोम्याला थोड्याच मिळतात. बरं, दिसायलाही काही तो एवढा वाईट नाही. एक इशारा करताच मुली त्याच्या मागे धावत येते. मग अशा ह्या माणसाला तिच्यात का आणि कशासाठी इंटरेस्ट असू शकतो, तसा तो त्याने का घ्यावा? आपलं हे गाव सोडून ती पुण्याला गेली होती आपल्या एका मैत्रिणीकडे थोडे दिवस राहण्यासाठी. डोकं थोडं शांत झाल्यावर मैत्रिणीशी सल्लामसलत करून पुढे काय करायचं हे ठरवण्याच्या हेतूने जमल्यास पुण्यातच एखादी नोकरी करून कायमस्वरूपी कोल्हापूर सोडण्याचा पर्यायही तिच्यासमोर होता. पण त्याचबरोबर तिला हेही माहीत होतं, नोकरी मिळाली नाही तर एक ना एक दिवस तिला कोल्हापूरलाच यावं लागणार होतं. पण तिच्या दृष्टीनं सध्या तरी काही दिवसांसाठी कोल्हापूरपासून लांब राहणं अगदी आवश्यक होऊन बसलं होतं. कारण इथे राहून भूतकाळापासून स्वतःची सुटका करून घेणं तिला फारच अवघड जाणार होतं. अर्थात आता तसंही ती पुण्याला जाऊ की कोल्हापुरात राहू, नोकरी मिळो किंवा न मिळो, तिला विचारणारं कोण होतं? मम्मीने बँकेत ठेवलेल्या पैशांवर किमान 2-3 वर्ष तरी ती काहीही न करता आरामात राहू शकत होती. तिचं आयुष्य तिचं आपलं होतं. त्या आयुष्यातली जी काही लढाई होती, जो काही संघर्ष होता, तो तिचा आपला होता. त्याला तोंड देण्याचं कामही तिचंच होतं. त्यात कोणा बाहेरच्याचा संबंधच कुठे येत होता? मग हा कोणी देवांग कुबेर तिच्यासारख्या एका सामान्य मुलीच्या मागे का लागला होता? तिच्यापासून त्याला असा काय फायदा होणार होता? कोणत्या हेतूनं तो तिच्यासाठी आपला वेळ वाया घालवत होता? तुम्हाला तुमच्या नावाचा फार अभिमान आहे असं दिसतंय. शांतता फारच ताणली गेली आहे हे लक्षात आल्यावर काहीतरी बोलायचं म्हणून सुप्रिया म्हणाली. खरं तर मनातल्या मनात आपली गाडी लवकर यावी आणि समोर बसलेल्या ह्या चिकटू माणसापासून आपली सुटका व्हावी म्हणून ती देवाची प्रार्थना करीत होती. आज जे काही माझं नाव आहे ते मी स्वतः कमावलेलं आहे.
तिच्या प्रश्नाला उत्तर देत देवांग म्हणाला, आणि जेव्हा नाव स्वतःच्या कष्टावर कमावलं जातं तेव्हा त्या नावाचा अभिमान वाटणं ह्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. तुम्ही करता काय? तो अप्रिय विषय काढेल की काय या भीतीने सुप्रियानेच त्याला विचारलं. बिझनेस. कुठे? तसा माझा बिझनेस ऑल ओव्हर इंडियात पसरला आहे. हो. हां, पण माझं हेड ऑफिस मुंबईत आहे. फॅक्टरी. कशाचा बिझनेस आहे? माझी केमिकलची फॅक्टरी आहे. आज ज्याचं लग्न झालं तेही एका केमिकल कंपनीचे मॅनेजर म्हणून काम करतात. अचानक सुप्रियाच्या तोंडून निघून गेलं आणि मग तिला स्वतःच्याच बोलण्याचा पश्चाताप झाला. संग्रामचं नाव का काढलं म्हणून. हां, तो माझ्याच कंपनीचा मॅनेजर म्हणून आता 6 महिन्यापूर्वीच रुजू झाला आहे. तुम्ही त्याला ओळखता? सुप्रियाला आपली उत्सुकता दाबून ठेवणं शक्य झालं नव्हतं. एक एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला जेवढं ओळखू शकतो तेवढंच. पण तुम्ही तर अगदी जवळच्या मित्रासारखी त्याला मिठी वगैरे मारली होती. त्याच्या बोलण्यावर शंका घेतल्यासारख्या स्वरात सुप्रिया म्हणाली. देवांग हसला, म्हणाला, विवाह हा माणसाच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो. अशा वेळी लहान मोठा, मालक नोकर असा भेद करायचा नसतो. निदान मी तरी करीत नाही. माझ्याकडे काम करणाऱ्या सगळ्यांशी मित्रत्वाचे संबंध आहेत. म्हणून तर माझे अधिकारी आपल्या अगदी खाजगी समस्याही मनमोकळेपणाने माझ्याशी डिस्कस करतात. हां, हे सगळं आपल्याला का सांगतोय? संग्रामनेही याला आपल्याविषयी. मिस सुप्रिया. तिने एकदम चमकून त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला माझं नाव कसं समजलं? संग्रामने मला सगळं काही सांगितलं होतं. आणि अगदी तसंच पाहायला गेलं तर संग्राम आणि जयंतीचा विवाह व्हायला काही अंशी मीही जबाबदार आहे. म्हणजे? सुप्रियाने एकदम मान वर करून त्याच्याकडे पाहत विचारलं. ह्या लग्नासाठी संग्रामला तुम्ही भाग पाडलं होतं? अजिबात नाही. देवांग खुलासा करीत म्हणाला. तुमच्यामुळे त्याची अवस्था द्विधा झाली होती. मी केवळ त्याची ती अवस्था दूर केली होती. मी समजले नाही. सांगतो, म्हणत देवांग क्षणभर थांबला. मग म्हणाला, मला वाटतं आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेलच. संग्राम पैशाच्या मागे धावणारा माणूस आहे. जयंतीचा बाप चांगला पैसेवाला आहे आणि जयंती त्याची एकुलती एक मुलगी आहे. जयंतीशी लग्न करण्यामागे त्याचा तोच एकमेव उद्देश आहे. राहिला प्रश्न तुमचा, तर तुमच्याशी तो केवळ सहानुभूतीवश जोडला गेला होता. हे खोटं आहे. तुम्हाला काय वाटतं? त्याचं तुमच्यावर प्रेम होतं? तिची कीव केल्यासारख्या स्वरात त्यानं विचारलं. सुप्रियालाही त्याची जाणीव झाली. कपाळावर आठ्या घालत ती काहीशा तिरसटलेल्या स्वरात म्हणाली, ह्या विषयावर मला काही बोलायचं नाही. ठीक आहे, चला दुसरं काहीतरी बोलू. मला तुमच्याशी काही एक बोलायची इच्छा नाही. सुप्रिया एकदम तिरसटलेल्या स्वरात म्हणाली. तुमचा रागाचा पारा आणखी वर चढण्यापूर्वी एक विचारू? विचारा. यापुढे काय करायचा विचार आहे तुमचा? करण्यासारखं बरंच काही आहे माझ्यासमोर. कदाचित मी तुम्हाला एखादा चांगला सल्ला देऊ शकेल. थँक्स, ती कोरड्या स्वरात म्हणाली. तुम्हाला जे काही सोसावं लागलं त्याबद्दल मला फार वाईट वाटतं. थँक्स अगेन. तुमच्यासाठी जर काही करू शकलो तर त्यात मला आनंदच वाटेल. फुकटात मी कुणाला आनंदाची संधी कधी देत नाही. सुप्रिया जाणीवपूर्वक त्याला राग येईल अशा भाषेत बोलत होती. हेही बरोबर आहे. फुकटात कधी कुणाला काही देऊ नये. तो जणू तिच्या सहनशक्तीची परीक्षा घेत असल्यासारखा सहज शांत स्वरात म्हणाला. माझ्याकडून तुम्ही त्या आनंदाची किंमत घ्या, मग तर झालं. काय किंमत देऊ शकता तुम्ही? जी तुम्ही म्हणाल ती. तर मग कृपा करून तुम्ही इथून जा आणि पुन्हा परत कधी माझ्या मागे मागे येऊ नका. सुप्रियाने शेवटी अगदी स्पष्ट शब्दात त्याला सांगितलं. ही किंमत माझ्या दृष्टीने तशी खूपच आहे. अजिबात न रागवता तो त्या शांत स्वरात म्हणाल, पण ठीक आहे, तुम्हाला जर त्यामुळे सुख मिळणार असेल तर तसं करतो. पण संग्रामसाठी तुम्ही उगीच झुरत बसू नका. एखादा चांगला माणूस मिळाला तर त्याच्याशी लग्न करून छानपैकी संसार थाटा. फार सुखी व्हाल तुम्ही.
तो चांगला माणूस स्वतःच बनण्याची इच्छा मनात धरून तर आला नाहीत ना तुम्ही? सुप्रियाने फाडकन विचारलं. तिला वाटलं आपल्या ह्या बोलण्यानं तो एकदम गडबडून जाईल, पण तसं काही झालं नव्हतं. उलट तिच्याकडे कौतुकाने पाहत तो किंचित हसून म्हणाला, तुम्ही फार हुशार आहात. हे तर तुमच्याकडे पाहता क्षणी माझ्या लक्षात आलं होतं, पण एवढ्या हुशार असाल असं मात्र वाटलं नव्हतं. तुम्हाला चेष्टाही फार चांगली करता येते तर. सुप्रिया काहीशा कडवट स्वरात म्हणाली, ही चेष्टा नाही, मी खरं तेच बोलतोय सुप्रिया. ह्यावेळी मात्र त्याचा आवाज काहीसा गंभीर झाला होता. माझा अपमान करण्याचा तुम्हाला काही एक हक्क नाही, सुप्रिया तीव्र स्वरात म्हणाली. माझ्यात अशी कसलीही खोट नाही सुप्रिया, की माझ्याशी लग्न करून कोणी मुलगी अपमानित होईल. रस्त्याने जाणाऱ्या प्रत्येक मुलीसमोर लग्नाचा प्रस्ताव मांडणाऱ्या माणसाच्या सामाजिक स्थानाविषयी शंका निर्माण होऊ शकते. सुप्रिया काहीशा उपहासात्मक स्वरात म्हणाली. माझं ओळखपत्र दाखवू? तो खिशात हात घालत म्हणाला. काही आवश्यकता नाही. तुला माझा प्रस्ताव मान्य आहे. कसला? लग्नाचा? मुळीच नाही, ती ठाम स्वरात म्हणाली. तो पुढे काही बोलणार त्याच वेळी स्टेशनवर एकदम गडबड सुरू झाली. एवढा वेळ शांत बसलेले प्रवासी लगबगीने आपलं सामान उचलून धावपळ करू लागले. गाडी प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली. सुप्रिया आपली पर्स सावरत बोगीचा नंबर पाहून आत शिरली आणि आपल्या सीटवर जाऊन बसली. देवांगचा निरोप वगैरे घेण्याच्याही भानगडीत ती पडली नव्हती. देवांगही आपल्या जागेवरून हलला नव्हता. जिथे उभा होता तिथेच उभा राहिला होता. सुप्रियाला घेऊन गाडी जेव्हा हलली तेव्हा तो स्टेशनमधून बाहेर पडला. चला तर मित्रांनो, आता येथेच थांबूया. भेटूया उद्या.